नमस्कार. अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर. हिरिताचं देणं घेणं काव्य संध्यात निसर्ग कन्याच्या कवितेचा वर्षाव. जळगाव प्रतिनिधी. निसर्ग कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईच्या ओव्या आजही जनमानसात जिवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब हरिताचं देणं घेणं या श्रावण काव्य संध्येत उमटले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या 145व्या जयंतीनिमित्त हरिताचं देणं घेणं या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. तर अगदी आधुनिकता परंपरा मोडू नये, नवीन सुरू कराव्यात आणि हेच काम या ठिकाणी हे जैन फाउंडेशन करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्यांची लहानगी बहीण संत मुक्ताबाई. ज्ञानेश्वरांसाठी तिने टाकीचे अभंग लिहिले आणि लिहिलं, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. आपल्या बहिणाबाईंनी सर्वांच्या बहिणाबाईंनी किती छान लिहिलं. माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगी याने तिले मानलं रत्न. आणि मग शेवटी त्याने लिहिलं, घेती हिरिताचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. आणि बहिणाबाई कुठे यापेक्षा वेगळ्या होत्या. टाकी पाणी किती खुंदसी रे दारा, इटा पाडल्या पजाबी गेला भरी, तुझ्या इटाच्या रे भट्ट्या किती लावशीन तरी. एक 5वी 6वी 7वीत असताना थोडंसं लिहायचे. त्याला थोडासा विनोदी असा अंग होता आणि मी खूप टार्गट होते, खूप दानगट मस्ती करणारे होते. कधी कोणी माझ्याकडनं मी सिरियस कविता वगैरे लिहेल असं अपेक्षा केली नव्हती. पण आयुष्यात आपल्याला जे काय टक्के टोणपे आपण खातो, जे काय परिस्थितीला आपण सामोरं जातो, हळूहळू माणूस त्यातनं घडत जातो आणि आपण जे अनुभवतो ते लिहायला लागतो. माझ्या बाबतीत तसंच झालं. पण माझ्यातली चिंगी, जसं सरांनी सांगितलं, ती मी अजूनही जिवंत ठेवली आहे. लहानपणी मी जो काय मस्ती आणि हा सगळा प्रकार केला, जसे एक 12-13 मी स्वतः ज्यात मुख्य कोपऱ्यात बसून मोबाईलवर चाळे करणारा असा हा श्रोता असतो. ह्या रसिक श्रोत्याला जात नसते. ह्या रसिक श्रोत्याला जात नसते. तो मुक्त असतो साऱ्या राजकारणापासून. जो खरा श्रोता असतो तो नक्कीच मुक्त असतो साऱ्या राजकारणापासून. त्याला असतात फक्त 2 डोळे नेत्रसूख घेणारे. त्याला असतात 2 डोळे नेत्रसूख घेणारे, 2 कान सुश्राव्य ऐकणारे, 2 हात टाळ्या पिटणारे. जर काही आवडलं तरच टाळी वाजते. ही श्रावण काव्य संध्या भाऊंचे उद्यान येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी किरण डोंगरदिवे बुलढाणा, कवयित्री रेणुका खटी पुरोहित पुणे, माया दुप्पड विमलवाणी, विश्वस्त दीनानाथ चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाबाईंच्या पणतसूर स्मिता चौधरी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जयश्री मिश्री हिने स्वरचित कवयित्री माझी माय व अरे संसार कविता गाऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यानंतर विमलवाणी यांनी आज दिवस पहा सोनियाचा मन माहेर खानदेश ही रचना सादर करून रसिकांचे वाहवा मिळवले. दादासाहेब वाघ, शीतल पाटील, अरविंद महाजन, वंदना महाजन, संगीता महाजन, पुष्पा सावडे, प्रकाश पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. श्रावण काव्य संध्येत सहभागी झालेल्या कवी कवयित्री यांच्या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सहभागी मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप व ग्रंथसंपदा देऊन अशोक चौधरी यांनी केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालनासह सहभागी कवी कवयित्रींचा परिचय करून दिला. किशोर कुलकर्णी यांनी आभार मानले. याचबरोबर बातमीपत्र संपले.